तेजस स्क्रीन शेयर हो रहा है बटन? यस सर। तेजस स्क्रीन शेयर हो रहा है? पण गेल्या 5-6 तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वपूर्ण ठरेल. हे वर्षच मुळात पॅन्डेमिकमुळे आपण जेवढं वाईट म्हणतो तेवढं एक अपॉर्च्युनिटीज म्हणून पण आहे. एक खरी गोष्ट अशी आहे की एनसीएससी मधलं जो काही चुकीच्या गोष्टींची जी कामपद्धती होती ती ह्यावर्षी बंद झाली आहे. तुम्हाला प्रॉपर पद्धतीने ह्यावर्षी लेक्चर अंडरस्टँडिंग करायला खूप सोपं पडतंय. त्याच्यामुळे बी आणि सी सर्टिफिकेट मध्ये ह्या वर्षाचा रिझल्ट 99% लागला पाहिजे ही माझी मनापासूनची इच्छा आहे. सो त्याच्यातला साधारणतः 10 टॉपिक मध्ये 13 टॉपिक पैकी जो आपण 3 टॉपिक आपण बऱ्यापैकी डिस्कस केले. बेसिक एनसीसीचा चॅप्टर हा फर्स्ट इयर साठी म्हणून आपण सोडून देऊया. पण माझ्या मते हेल्थ अँड हायजीन सारखा विषय मुलांना खूप कठीण जातो, लिहिता येत नाही जनसामान्यांमध्ये. त्यांना हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये कसं लिहावं ते कळत नाही. तर माझी इच्छा आहे तुम्ही सगळ्या मुलांनी हा विषय पद्धतीने तयारी करा. याची प्रेसी पण असते टीएससी कॅम्पला, याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये असतं. पण आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये जायचं नाहीये. तुम्हाला बी आणि सीच्या अनुषंगाने साधारणतः 5 डिसीजची नावं विचारतात किंवा त्या पद्धतीने तुम्हाला संसर्ग कसे होतात ह्या पद्धतीने तुम्हाला माहिती असतं पाहिजे जनरल अवेअरनेस मध्ये. सो वी शुड स्टार्ट. साधारणतः आपल्याला याचे 3 महत्वाचे युनिट आपण म्हणू शकतो, सब्जेक्ट कोड आहे त्याचे. या 3 सब्जेक्ट हेल्थ अँड हायजीन मध्ये येतात. त्याचे मुळात 5 लेक्चर आहेत. 5 पैकी सेकंड आणि थर्डला साधारणतः 4 लेक्चर येतात. त्यातले आपलं आता हे दुसरं लेक्चर आहे. याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल H1 हायजीन अँड सॅनिटेशन म्हणजे पर्सनल आणि कॅम्प हायजीन दृष्टिकोन आहे. साधारणतः याचं एकच लेक्चर आहे फर्स्ट इयर साठी. पण सेकंड साठी फर्स्ट एड इन कॉमन मेडिकल इमर्जन्सीज ट्रीटमेंट अँड केअर अँड वुंड्स. आपण लास्ट टाइमला याच्याविषयी थोडं पाहिलेलं आहे थोडक्यामध्ये. पण तरी पण हा विषय उजळ असल्यामुळे आपण याच्यावरती डिस्कस करणं, याच्या अनुषंगाने प्रश्न कशा अनुषंगाने येतात ते पण आपण चर्चा करणं आणि प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपल्याला याच्या संदर्भातले किती डिटेल विचारतात ते आपण पाहिजे. तिसरं युनिट आपण पुढच्या 2 लेक्चर मध्ये शिकणार आहोत, योगा आणि एक्सरसाइज. एक्सरसाइज तुम्ही रोजच करतात आहे, पण योगा करताना काय काळजी घेतली पाहिजे यासाठी आपण एक स्पेशल गेस्ट त्या दिवशी आपण बोलवणार आहोत. मी प्रयत्न करतोय, त्यांना विनंती करणार आहे. तर ते तुम्हाला त्या दरम्यान सांगतील की एनसीसी कॅडेटनी योगा कसा करावा, कसा खाद्य आहार असावा त्या संदर्भात. सो हायजीनचं फर्स्ट इयरचं मागच्या वर्षी करायची तुम्हाला हे लेक्चर झालं नसेल, मी थोडक्यामध्ये पुन्हा घेतोय. हायजीन आणि सॅनिटेशनच्या याच्यामध्ये स्पेशली पर्सनल आणि कॅम्प हायजीन ही गोष्ट खूप महत्वाची. तुम्ही व्यक्तिशः आयुष्यात कसं वागतात. बऱ्याच वेळ मी पाहतो जाताना काही मुलं आपले डोक्यावरती असे लाल केस कापून घेतात, सरळ केस कापतात फुटबॉलपटूंसारखं वगैरे. काही आता गाड्या ठेवायला लागले, काहींनी नख वाढवायला सुरुवात केली होती, काहींनी केस वाढवायला सुरुवात केली होती. ते त्यांचे जीन्स पॅन्ट घालण्याच्या ज्या पद्धती असतात त्या तर खूपच विचित्र असतात. कुठे खाली उतरते, कधी पायात चप्पल मध्ये अडकते, ते बुट कधी असतात तर बुटांमध्ये सॉक्स नसतात. असल्या लूज पर्सनॅलिटी इंडियन आर्म फोर्स मध्ये अजिबात चालत नाही. इंडियन आर्म फोर्स मध्येच काय पण फोर्सेस मध्ये असला किंवा तुमची जी बॉडी स्ट्रक्चर आहे ते चालत नाही. तुम्ही स्ट्रक्चर तुमचं बॉडी स्ट्रक्चर असलं पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी ही व्यवस्थित असली पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही व्यक्तिशः आणि कॅम्पमध्ये हायजीन कसं मेंटेन करतात, का केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हा याच्यावरती चॅप्टर. याच्यावरती 15 ते 20 मार्काला प्रश्न विचारला जातात हमखास 100%. त्याच्यामुळे हा प्रश्न 100% येणार समजूनच. याचं ऑब्जेक्टिव्ह असं होतं की तुम्ही हेल्थ अँड हायजीनचं इम्पॉर्टन्स समजून घ्या. क्लिनलीनेसचं इम्पॉर्टन्स काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. एनसीसी कॅडेटने
आपल्या डेली लाईफमध्ये ह्या सगळ्या हेल्थ अँड हायजीन संदर्भात काय कारवाई केली पाहिजे ते तुम्हाला अंडरस्टँडिंग करायचं आहे. आपण ऑनलाईन लेक्चर किंवा डेमो डिझास्टर मॅनेजमेंटचे काही लोक असतात ते आपल्याला त्या संदर्भात पण स्पेशली CPR संदर्भात आपल्याला डेमो देतात. मेडिकल स्टाफ नंतर याच्याविषयी पण आपण प्रयत्न करतो. मेडिकल स्टाफशी मी मागे बोललो होतो तर ते लेक्चर घेतील तसं. यांच्यासाठी प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला करता येईल. नेहमीप्रमाणे तुम्हाला मला नेहमी सांगायचं आहे DGNCCचं ट्रेनिंग पोर्ट्रेट तुम्ही बघत चला. त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश दोघात पद्धती लेक्चर्स आहेत. कोणी ऐकले नाहीत त्याने हे अजून ट्रेनिंग इन्स्ट्रक्शन नाही केलं आणि त्याचे व्हिडिओ लेक्चर्स ऐकायला सुरुवात नाही केली. स्पेशली सेकंड अँड थर्ड इयर स्पेशली त्यांना सीसेटला जास्त मार्क मिळाले तर त्यांना ग्रेड कव्हर होते. नाहीतर आता ह्या वर्षी माझ्याकडे नाही म्हटलं तरी 12 ते 15 मुलं येऊन गेले सर BSET फेल आहेत, एक्सटेन्शन द्या. ते होणार नाही. पण ठीक आहे त्यांनी विद्यार्थी म्हणून मागू शकतात पण DGN त्यांना कम करणार नाही. त्यांना थर्ड इयरची BSET परीक्षा फक्त सीट देता नाही येणार. म्हणून माझी इच्छा की कोणीही नापास राहू नये, सगळ्यांनी पास व्हावं, सगळ्यांचं करिअर चांगलं व्हावं. सगळ्या माझ्या NCC कॅडेटने इंडियन आर्म फोर्स मध्ये रिक्रूट व्हावं. सगळ्यांच्या अंगावर मला पुन्हा युनिफॉर्म पाहायचा आहे आणि माझी इच्छा सगळे पूर्ण करणार आहात ही मला मनापासूनची अपेक्षा आहे. सो या ऍप्लिकेशन मध्येच बऱ्याच गोष्टी आहेत. हा आपला बेसिक ट्रेनिंग सोर्सचा एक मोठा जरिया आहे, एक मीडियम आहे, सोर्स आहे, तो वापरा. कॅम्प ट्रेनिंगच्या दरम्यान मध्ये त्याचे उद्दिष्ट काय आहेत, पर्पज काय आहेत, कॅम्पचा काय पर्पज आहे. आता तुम्ही बऱ्याच थर्ड इयरचे मुलं आहात, काही सेकंड इयरचे आहात. सेकंड इयरच्या मुलांनी काही कॅम्प पण नाही आहेत. त्यांचं दुर्दैव की त्यांना ह्या वर्षाचा CATC किंवा त्यांच्या सिनियर सोबत तो कॅम्पचा मजा घेता नाही आला. कदाचित ते पुढच्या वर्षी जर कॅम्प सुरू झाला तर त्यांना ते CATC ला जाता येईल. पण ह्या वर्षाची सेकंड इयरची बॅच ती खूप अनलकी आहे. नाहीतर गौरव तेजस सारख्या मुलांनी तुम्हाला कंबर एनिवे असा एक छोटासा प्रश्न विचारला जातो. कुणी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये भविष्यामध्ये विचारू शकतात की तुम्ही कॅम्प केले तर कॅम्पचा पर्पज काय होता, किंवा तुम्ही गावात फिरता, समाजाने फिरता तेव्हा लोक विचारतील तुम्हाला, ग्रामपंचायतीमध्ये पण विचारतील, म्हातारे लोक विचारतील, कोणी सैनिक तुमची मजा घेईल, तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे की काय पर्पज काय NCC कॅम्पचा. फक्त 10 दिवस जेवायला मिळतो किंवा छान छान फिजिकल ट्रेनिंग करताना पळवतात, हॅरेसमेंट करतात, झोपायला जागा नसते, आंघोळीला बाथरूमला पाणी नसतं, अशा अनेक गोष्टी तुम्ही सांगत असतात. पण तसं काय आता सांगायचं नाहीये. आमचा उद्देश आहे, जेव्हा 1948च्या दरम्यान मध्ये जेव्हा NCCची स्थापना वगैरे झाली, खरं तर NCCची स्थापना खूप अगोदर झाली होती ब्रिटिश काळामध्ये, पण स्वतंत्र भारतामध्ये 1948 अधिकृत तेव्हा आपल्या राज्यघटनेत त्याचं एनरोलमेंट झालं. ह्या सगळ्या राज्यघटनेच्या नुसार आपला एक उद्देश होता की राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजे नॅशनल कॅडेट कोर, या कोर्सचा एक उद्देश असा की त्यांनी नॅशनल कॅरेक्टर बिल्डिंग केलं पाहिजे, चरित्र निर्माण केलं पाहिजे. चारित्र्य कसं असणार आहे, NCC कॅडेटचं चारित्र्य कसं असतं, ते प्रामाणिक असतं. तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर हिंदुस्तान की पाहिलं, आवाज येतोय, आय एम ऑडिबल तेजस? येस सर, आवाज येतोय. सगळ्यांना नॅशनल कॅरेक्टर बिल्डिंग संदर्भात ओके. हा आता तेजस आता दिसतंय? नाही सर, पुढचा अजून दिसत नाही, फक्त फाईल दिसते. तर हे त्याच्यामुळे आपल्याला उद्देश लक्षात ठेवायचा की कॅम्प मध्ये आपण कशासाठी जातो, त्याचे उद्देश काय, ब्रॉड विजन काय,
हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्ही लिहू पण नाही शकणार. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही हे सगळ्यांनी लिहावं, लोकांमध्ये सांगावं, बोलावं, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भविष्यात हे सगळं सांगता आलं पाहिजे. गौरव, रिप्लाय येस सर, येस झालंच सर शेअर. आता दिसतंय? येस सर. ओके, फाईन. तर नॅशनल कॅरेक्टर बिल्डिंग संदर्भात आपण चर्चा करतोय. चारित्र्य निर्माण आपण केलंच पाहिजे. आता तुम्ही देशातल्या मोठ्या न्यूज चॅनलवरती बघतात आहे, तर ड्रग संदर्भामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये अनेक येतात. ते लोक त्याच्यावरती अनेक भाष्य करतात की खरा रिअल हिरो कोण, तर विमान चालवणारी मुलगी की ड्रग घेणारी एखादी नटी. तर खरं तर नॅशनल कॅडेट कोरचं लक्ष पूर्ण आहे हे आपल्या आर्म फोर्सच्या लिडरशिप कडेच असतं. ते आयकॉन तर माझ्या मते शिफुजी सारखे तुम्ही बऱ्याच वेळी व्हिडिओज पाहतात, त्याच्यावर मला अंदाज येतात की तुमचा एखादा खांडो सारखा रिअल हिरो तुमच्या लाईफ मधला हे असतो. तुमच्या गावात जेव्हा एखादा सोल्जर्स येतो तेव्हा तुम्हाला आनंद वाटतो, तेव्हा तुम्ही सांगतात की अरे दॅट्स माय स्पिरिट, की यासारखाच माझा एक मित्र असतो आणि तोच माझा आयकॉन आहे, आणि तुम्ही मानतात पण. सो ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी पण महत्वाच्या आहेत की तुम्ही किती पद्धतीनं, कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी हँडल करतात. मेडिकल आणि फिजिकल फिटनेस साठी आपण एनसीसी कॅम्प करत असतो. तिथे तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचं वातावरण दिलं जातं, त्यात तुम्हाला कसं राहावं, सहनशीलता कशी मिळवावी, नंतर शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या तुमचं संतुलन कसं मेंटेन करायचं आहे, त्याची क्षमता कशी वाढवायची, राग आल्यावरती राग कसा घ्यायचा आहे, त्याचा परफेक्ट उपयोग कसा करायचा आहे शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी. किंवा जेव्हा आपण लष्करात भरती होऊ त्याच्या अगोदर तुम्हाला काही फिजिकल फिटनेस टेस्ट द्यायच्या आहेत. त्या टेस्ट पूर्ण करण्यासाठी आलेल्या अडचणी, ज्या अवघड अडचणी असतात, ऑब्स्टॅकल सारख्या गोष्टी का केल्या जातात, की जेणेकरून तुम्हाला ऑब्स्टॅकल मध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये असं भीती नको की मी याच्यातून पडून जाईल की काय. त्याच्यातून तुम्हाला मनोधैर्य तुम्हाला मिळतं, आणि मनोधैर्य मिळाल्यानंतर साहजिक आहे तुमचं शारीरिक दुर्बलता ही कमी होते. तुम्ही अनेक वर्षांपासून काही रेव्होल्युशन बघतात आहे, क्रांतिकारक चित्रपट पण देखील पाहतात, गोष्टी वाचतात, किंवा तुम्ही कारगिलचं युद्ध तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल, त्याच्यात पुरस्कार मिळणारे, पुरस्कार, या सगळ्या सैनिकांना एक प्रकारचा मनोवैज्ञानिक दृष्टिकोनाचा खूप आधार मिळतो. आज भारत आणि चीनच्या सीमेवरती आपले अनेक सैनिक अशा पद्धतीनं आपली मनोवैज्ञानिक क्षमता खूप प्रचंड प्रमाणात वाढून बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना -50 डिग्री टेम्परेचरचा बर्फ देखील त्यांना काही मोठा वाटत नाही. हे सगळं कारण काय, त्यांच्या प्रशिक्षणाचा हा पार्ट आहे, आणि प्रशिक्षणामुळे त्यांना ह्या क्षमतेमध्ये राहण्याची सवय झाली आहे. त्यामुळे ही इज अ परफेक्ट सोल्जर. असं परफेक्ट सोल्जर बनण्यासाठी आपल्या एनसीसी कॅडेटला आपण कॅम्पमध्ये साधारणतः आपण एवढ्या तर प्रतिकूल परिस्थिती घेऊन नाही जात, पण कमी पाण्यामध्ये कसं आयुष्य जगावं, किंवा कोणत्याही नॅचरल रिसोर्सेसचा परफेक्ट वापर कसा करावा, डिसिप्लिन कशी बाळगावी, राग आणि भूक कशी गिळावी. तुम्हाला कधी कधी 2-2 वाजेपर्यंत भूक लागून जाते, तरी COKSM तुम्हाला जेवायला सोडत नाही, की सतत नाश्ता घेतल्यानंतर देखील तुम्हाला अनेक वेळी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतात की हे करा. पनिशमेंट दिली जाते जेवणाच्या अगोदर, जेणेकरून तुम्हाला सडनली सर्जिकल लेवलला एखादा, समजा तुम्ही सीमेवरती आहात, रिक्रूट होतात आणि जेवायला बसतात, जेवायला बसले असताना अचानक युद्ध झालं, मग तुम्ही समोरच्या शत्रूला सांगणार आहे की बाबा मला जेवू दे आणि मी नंतर युद्ध करतो, असं चालणार नाही. तर अशा सडनली सर्जिकल स्ट्राईक कधी होऊ शकतात, म्हणून सैनिकाला विशेष करून त्याच्या लाईफ मध्ये
सोल्जर असताना किंवा अधिकारी असताना त्याला नेहमी अलर्ट राहावं लागतं. ते अलर्ट राहणं ही जी सवय, ज्याला आपण चटकी म्हणतो, चतुर्बुद्धी म्हणतो किंवा सतर्कता आपण त्याला म्हणतो, ही सतर्कता कधी येते? जेव्हा तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या फिट असाल. जर तुम्ही फिट नसाल तर तुम्हाला ती चटकी, ती तरकी येणार नाही. आपण कधी कधी तुम्ही शब्द वापरतात, अरे बधीर कुठे चालला. तो बधीर म्हणजे आपल्या भाषेमध्ये ज्याला किती दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं तरी समजत नाही. तर ती अशी जी मनोवैज्ञानिक परिस्थिती असते त्याला आपण बधीर वगैरे सारखे शब्द वापरतो, पण नेसेसिटी कधीच बधीर नसतो. त्याला सगळं कळतं, त्याला चटकी असते, त्याला प्रसंगावधान माहिती आहे की कोणत्या गोष्टी काय केल्या तर काय गोष्टी होतात. त्याला त्याने अनुभव ऐकले असतात, त्याच्यामुळे तो नेहमी अलर्ट करत नाही, पळणार जात नाही. आणि एनसीसी कॅटेगरीमध्ये ह्याच गोष्टींचा आपण अनुभव शेअर सांगितलं जातं, बोललं जातं. गोष्ट आहे युनिटी डिसिप्लिनचा मोठं अंडरस्टँड करून घेणं. सर्व जाती धर्माची व्यक्ती, मुलं, इव्हन जेंडर वाईज सुद्धा जेंडरचे व्यक्ती, परिचय, पर्सनॅलिटी त्या कॅम्पमध्ये राहतात, त्याच्यामध्ये एकता असते असते. आणि डिसिप्लिन कशी असते? डिसिप्लिन म्हणजे एक प्रकारची सक्ती. ही सक्तीला रंग नसतो, पण त्याला राष्ट्रीयतेचा अंग निश्चित असतो. रंग नसतं, त्याला अंग असतं, आणि ते अंग असतं राष्ट्रीय चारित्र्याचं, राष्ट्रीय सुरक्षितेचं. याच्या मागच्या भावना आहेत डिसिप्लिनच्या मागे. त्या डिसिप्लिन म्हणजे फक्त काही कोंबडा बनवणं, मुर्गा बनवणं किंवा पाय आपटणं म्हणजे डिसिप्लिन नाही. फक्त तर डिसिप्लिन म्हणजे आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अनुकूल अशी वागणूक तयार करणं, ते पण सामूहिक सुरक्षेसाठी प्रयत्नशील राहणं, म्हणजे एक प्रकारची डिसिप्लिन, एक प्रकारचं त्याला आपण अनुशासन म्हणतो. हे अनुशासन पूर्णतः शांततापूर्वक विचारांसाठी जुळलेलं आहे. अनुशासन नसेल तर कोणत्याही देशामध्ये युद्ध होणार नाही. अनुशासन असेल तर तिथे माणुसकी माणसं गमावणार नाहीत. पण आपणच अनुशासन गमावतो. हेल्मेट घालणार नाही, रस्त्याने जाताना आपण स्पीड करतो, थुंकतो. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. युनिटी ठेवत नाही. काही लोक आंदोलन करतात, काही नाही करत. काही लोक चक्का आंदोलन करून टाकतात, काही लोक खूप मोठं काम करतात. किंवा म्हणजे मी तर पाहिलंय की बाहेर राज्यातील लोक 18 तास पेक्षा जास्त कामं करतात. इव्हन जुन्या जळगावात मी पाहिले काही बंगाली लोक आहेत, वर्कर आहेत, ते सोन्याचे धातू मणी विणतात. ते अक्षरशः म्हणजे फक्त 3 ते 4 तास झोपतात. ते ओव्हरलोड काम करतात. त्यांना पैसाही कमवायचा आहे, गरीबी हटवायची. पण एनसीसीत वगैरे असं काही नसतं. ती राष्ट्र अखंडतेसाठी असते, ती कोणत्याही व्यक्तीसाठी नसते. इथे पहिले राष्ट्र प्रथम येतं, नंतर राज्यघटना, आणि राज्यघटनेच्या उद्देशानंतर सामाजिक उद्देश, सामाजिक उद्देशानंतर मग उरलं तर तुमचा युनिटचा प्रश्न, युनिटच्या प्रश्नानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही येतात. तुम्ही म्हणजे आम्ही, आपण सगळे येतो. म्हणून राष्ट्रप्रथम सारखी संकल्पना ह्या युनिटी डिसिप्लिनच्या मागे गर्भित अर्थ परीक्षांमध्ये, युपीएससी परीक्षांमध्ये याच्याविषयी रायटिंग करावं लागतं, निबंध लिहावं लागतं, तुम्हाला 5-10 मिनिटं बोलावं लागू शकतं. मग त्यावेळी मला असा विचार माहिती पाहिजे. अंडरस्टँडिंग द प्रिन्सिपल्स ऑफ वॉर म्हणजे युद्धाची जी तत्वे आहेत ती आपण कॅम्पमध्ये शिकत असतो. मग ते तत्व काय? तर सगळ्यात पहिले काटकसर. किंवा बरे आता आपण कॅम्पच्या बाहेरच्या एखाद्या स्कूल, कॉलेजेस किंवा विद्यापीठामध्ये जात असतो, मिलिटरी इन्स्टिट्यूशन जात असतो, तर तिथे आपण पाणी कितपत वापरावं, वीज किती वापरावं. 8:30-9 नंतर आपल्या लाईट बंद होऊन जातात. सगळ्यांना सांगितलं जातं की आता जेवण झाले 9 वाजेपर्यंत सगळ्यांची लाईट बंद झाली पाहिजे, बारेकचे, आणि बंदही होतात. आपण लाईट बिल वाचवतो, पण सकाळी लवकर उठतो, 3-4 वाजता उठतो. याचा अर्थ 2-3 तासाच तुम्ही लाईट वापरतात. घरी कसं करतो का आपण 24 तास फॅन चालू ठेवतो, तर असं व्हायला नको. त्याच्यानंतर लवचिकता असते. लवचिकता कशामध्ये? की जिथे गरज आहे तिथे आपण खर्च करतो. उदाहरणार्थ जेवणामध्ये, हेल्थ अँड हायजीन मध्ये जेवण परफेक्ट असतं, न्यूट्रिशन असण्यामध्ये आपण खर्च जास्त करतो. सेना पेट के बल चलती है.
मग सैनिकांच्या प्रोटीनवरती, जेवणावरती, त्याच्या शस्त्रास्त्र प्रशिक्षणावरती तिथे आपण कधीही बार्गेनिंग करत नाही. त्या ठिकाणी आपण कोणतेही ऍडजस्टमेंट करत नाही. तिथे आपण प्रॉपर क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो. पण खूप बिकट परिस्थिती असेल त्यावेळी कदाचित तुम्हाला सीमेवरती एवढ्या उंचावरती जेवण कदाचित 1-2 दिवस उशिरा देखील पोहोचू शकतं. त्याच्यामुळे आहे त्या पद्धतीमध्ये जंगल वॉरफेअरचं टेक्निक तुम्हाला आलं पाहिजे, टॅक्टिक्स तुम्हाला समजलं पाहिजेत. तुम्ही मॅन व्हर्सेस वाईल्ड सारख्या सिरीज देखील पाहिल्यात बिअर ग्रिलच्या. त्या तुम्हाला कळलं असेल की कुठून तरी अन्न तयार करता आलं पाहिजे जे इडिबल आहे. तर ह्या सगळ्या युद्ध कौशल्यांचं प्रशिक्षण आपण एनसीसी कॅम्पमध्ये घेत असतो. त्याच्यानंतर ड्रिलमुळे अनुशासन तयार होतं, एकता तयार होते, एक सारखेपणा येतो. म्हणजे ऑल इंडियातलं मी कोणत्याही कॅडेटला जर विचारलं अरे तुमच्याकडे सॅल्यूट कसा करतात आसाममध्ये, तो तुम्हाला तसंच सांगणार आहे जसं आपण करतो. त्याला तुम्ही एनसीसी सॉन्ग तुम्ही आसामी भाषेत म्हणता का? तो म्हणतो नाही, आम्ही हिंदीतच म्हणतो. तमिळ असू द्या, आसामी असू द्या, झारखंडचा असू द्या, महाराष्ट्रीयन असू द्या, कोणी असू द्या, त्यांना ड्रिल ही माहिती आहे. सी सर्टिफिकेटचा पेपर ऑल इंडियाला सगळीकडे सारखाच असतो. तर त्यांना सांगितलं की सावधान आणि विश्राम मध्ये किती अंतर असावं, तर ते सारखंच असतं. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट. जर तुम्हाला सकाळी 5 वाजता जर फॉलोइंग करायला सांगितलं तर तुम्ही 5 वाजता फॉलोइंग होतात. जे लेट येतात त्यांना तुम्हाला पनिशमेंट करावं लागतं, जेणेकरून त्यांना सक्ती लागली पाहिजे. घरी असते काही असतं, सवय असते का तुम्हाला? आईने हा झोपू दे 10 मिनिटं. पण कॅम्पमध्ये असं काही डिसिप्लिन चालत नाही. त्याच्यासाठी कॅम्पमध्ये तुम्हाला 10 दिवसात सवय लागते, एक अनुशासन लागतं, वेळ नियोजनाचं. की रे मला 5 मिनिटात पोहोचलं पाहिजे, मला फॉलोइंग झालंय, विसर झाली आहे, पळत गेलंच पाहिजे. हातची कामं सोडून, म्हणजे संसार सोडून तुम्ही तिथे गुड कोऑर्डिनेशन. त्याच्यानंतर क्लीननेस इन लाईफस्टाईल. तुमच्या आयुष्यामध्ये स्वच्छता अभियानाचा खूप उपयोग तुमच्या पर्सनल लाईफस्टाईल. तसंच कॅम्पमध्ये पण असलं पाहिजे. त्याच्या पुढचे प्रश्न तुम्हाला सांगणारच आहे. तुम्हाला बिल आणि ला प्रश्न विचारले जाऊ शकतात. अंडरस्टँडिंग द नॅशनल सिक्युरिटी स्ट्रक्चर. भारताच्या सीमा कशा आहेत, कोणते युद्ध आतापर्यंत झालेत, कशा झाल्यात, या युद्धांची मागची पार्श्वभूमी काय, कोणते राष्ट्र आपले शत्रू गटामध्ये येतात, ते कशा पद्धतीनं आपल्यासोबत दिसणारी आणि न दिसणारी युद्ध करतात है. तो ये सीन और अनसीन वॉरफेयर के बारे में आपको बहुत अलर्ट रहना पड़ेगा, उसको अंडरस्टँडिंग करना पड़ेगा. आणि कॅम्पमध्ये आपण हे सगळं शिकवतो. कॅम्प एरियामध्ये साधारणतः क्लिनिंग कसं पाहिजे असा प्रश्न विचारला जातो, एसएसबी मध्ये विचारला जातो, किंवा तुम्हाला जनरल अवेअरनेस पण माहिती असलं पाहिजे. हायजीन एरिया कुठे कुठे असलं पाहिजे, कसं मेंटेन केलं पाहिजे. तर ते 2 प्रकारे केलं जातं, एक व्यक्तिशः आणि दुसरं सामूहिक पद्धतीने. सामूहिक पद्धतीने सगळ्यात जास्त आपण भर देतो तर ते आहे कुकिंग एरिया. स्पेशली की एनसीसी कॅम्पमध्ये जेव्हा लंगर लागतात, जेव्हा जिथे स्वयंपाक बनवला जातो, अशा एरियाची स्वच्छता खूप गरजेची आहे. तुम्ही बरेच लोक बाहेरची पाणीपुरी खाणारे व्हिडिओ पाहिले असतील. ती लोक पाणीपुरी कशी बनवतात, कशा चुकीच्या पद्धती असतात. हॉटेलमध्ये पाल सापडते, झोपडते. पण इंडियन आर्म फोर्सच्या कोणत्याही कुकिंग एरियामध्ये असलाही चुकीचा प्रकार कधीही होत नाही. सगळ्यात जास्त भर असतो सेफ्टीसाठी. आजच्या इतिहासामध्ये कधीही एनसीसी कॅम्पमध्ये फूड पॉइझनिंग झालेलं नाही आणि होणारही नाही. याचं कारण आहे सतर्कता, अलर्टनेस. जेव्हाच अन्न तेव्हाच आपण शिजवतो, तेव्हाच खातो आणि तेव्हाच त्याचं ते, आणि ते पण मोजून मापून. की जर 400 विद्यार्थ्यांचा 400 कॅडेटचा स्वयंपाक करायचा आहे तर व्हेज नॉनव्हेजची लिस्ट देखील तुम्ही देऊन टाकलेली असते अगोदरच. मग त्याच्यावर व्हेजची लाईन वेगळी आणि नॉनव्हेजची लाईन वेगळी, गर्ल्स वेगळे, बॉईज वेगळे, असं फरक पडतो. त्याच्यामुळे कुकिंग एरियामध्ये आपण ब्लिचिंग पावडर टाकणं, नंतर एक सांडपाण्याचा जो प्रकार असतो कुकिंग मधला, भाजी धुतल्याचं पाणी, भाताचं पाणी, किंवा उष्ट. बऱ्याच वेळी आपण मुलं काय करतात, भात नाही आवडला, काही रोजची सवय असते चांगलं खायची, काही मुलांना नाही आवडत, त्यांना कढी भात नाही आवडत, तर ते टाकून देतात. पण कॅम्पमध्ये विचारायला एकच प्लेट दिलेली असते, म्हणतो हा याच्यातच सगळं, भाजी पण त्याच्यात, पोळी पण त्याच्यात, भाजी सगळं एकत्र असतं, मिक्स.
त्यांना कधी कधी नाही आवडत तर ते टाकून देतात. तर असं उरलेलं अन्न जे असतं ते आपण एक डिगिंग एरिया खड्डा करून त्या कुकिंग एरियाच्या साईडला एका विशिष्ट अंतरावरती आपण ते बुजत असतो आणि रोजच्या रोज त्याच्यावरती त्याच्यावर माशा बसणार नाही, दुर्गंध येणार नाही, कोणताही प्राणी त्याच्यावरती त्याला पसरवणार नाही, आपण याची काळजी घेतो. ड्रिंकिंग वॉटर, आर्ट ऑफ वॉर म्हणजे 6व्या शतकामध्ये सुंजू नावाच्या एका लेखकानं सामाजिक विचारवंतांनी पुस्तक लिहिलं होतं, आर्ट ऑफ वॉर, जे आजही IAS अकॅडमीमध्ये शिकवलं जातं. आपल्या डिफेन्स स्टडी सारख्या विषयामध्ये ह्याच्या पुस्तकावरती खूप मोठा भर आहे. इव्हन त्यांच्या नीतीमध्ये पण पाण्याची सुरक्षा हा खूप प्राचीन विषय आहे. म्हणजे काही देशांमध्ये नद्या नसायच्या तर त्यांना पिण्याचं पाणी आवश्यक असायचं. तुम्ही हडप्पा मोहनजोदडो संस्कृती पाहिली तर ती पाण्याच्या नदीच्या काठीच बसलेली असायची. या नदीच्या काठी प्रकार होते. तो प्रकार काय होता त्या बघण्या तिथे गाव बसण्याची उद्देशाने पिण्याचं पाणी लवकर मिळावं. त्याच्यामुळे अनेक गावं गाळाच्या खाली पण चालले गेलीत. पण NCC कॅम्पमध्ये पिण्याचं पाणी आपण सिक्युअर ठेवत असतो. या सिक्युअर ठेवण्यामागचा उद्देश असा आहे की तुम्हाला पिण्याचं पाणी आणि वापरण्याच्या पाण्यातला फरक कळता आला पाहिजे. बोरिंगचं पाणी ते वापरायला ठीक आहे, पण ते किती वापरायचं, कसं वापरायचं. पिण्याचं पाणी जर पाऊस चालू असेल तर आपण ते गाळून घेतो, त्यातल्या त्यात ते गरम केलेलं असतं, जेणेकरून तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, नंतर टायफॉइड यासारखे जे काही क्षणिक आजार आहे जे पाण्याद्वारे होतात स्पेशली, तर ते होऊ नये म्हणून आपण ती काळजी घेतो. त्या टाक्या नेहमी स्वच्छ केल्या जातात. तुम्हाला नेहमी सांगितलं वॉटर वापरा. आदेश तुम्हाला सांगितलं होतं की NCC RDC प्रॅक्टिसला जे कॅडेट येतात त्यांनी स्वतंत्र बोटल आणावी. डू नॉट शेअर. त्याच्याने माउथ टू माउथचे जे जीवाणू असतात ते समोरच्या बाटलीपर्यंत पोहोचतात. तिसरी गोष्ट डायनिंग हॉल. तुम्ही जिथे जेवायला बसता तिथे शूज आपण घेऊन जात नाही, कारण की त्याला गारा असतो. आपण बऱ्याच वेळी बाथरूमला जातो तिथे ते शूज वापरलेले असतात, ते जम्प्स त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणून प्रयत्न करतो की आपण तिथे डायनिंग हॉलमध्ये शूज आणत नाहीत. याचं कारण त्या जंतूचा संसर्ग तिथे येऊ नये, आपल्या ताटापर्यंत पोहोचू नये. बऱ्याच वेळी जेडीचे लहान मुलं असतात त्यांची इम्युन पॉवर कमी असते, ते खाली बसून त्या ताटल्या ठेवून ते जेवत असतात. कधी कधी चुकून त्याचा गुलाबजाम बिचारायचा तो खाली पडला जमिनीवर तर तो तसाच खाऊन टाकतो. गुलाबजाम भेटेल की नाही पुन्हा त्याची गॅरंटी नसते. तसेच सॅनिटेशन एरिया, जिथे तुम्ही टॉयलेट्स साठी जातात त्या एरियाच्या टाक्या नेहमी भरत असतात, किंवा बरेच मुलं पाणी टाकत नाही कारण की लवकर फॉलिंग असते. सकाळी 4:30ला उठणं म्हणजे जीवावर येतं, म्हणून सगळेजण 4:30लाच उठतात. अर्ध्या तासामध्ये 150 मुलांना टॉयलेटला जायचं असतं. तर अशा वेळी फ्लश करणं प्रॉपर पद्धतीने, जेणेकरून जंतूचा संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यायची. शक्यतो प्रत्येक विद्यार्थ्याने एक लक्षात ठेवा, फिनाईलच्या छोट्या छोट्या बोटल्स, आता बऱ्यापैकी पाण्याच्या छोट्या बोटल्स येतात, त्याच्यामध्ये फिनाईलचे बोटल करून घेऊन त्याला 2-3 होल पाडून त्या नेहमी कॉमन टॉयलेटमध्ये टाकत चला. प्रत्येकाने ती सवय लावा. म्हणजे आता इथून तरी पुढे ते खूप आवश्यक आहे. इव्हन तुम्ही ट्रेनमध्ये जरी गेलात तरी ट्रेनमध्ये देखील ह्या गोष्टी करा. फिनाईलची छोटीशी बोटल त्याला तुम्ही करायला हरकत नाही, त्याला होल न करता तुम्ही थोडं जरी केलं किंवा स्प्रे त्याचा तुम्ही तयार करून ठेवत चला, आणि तो नेहमी आता कॉमन नेहमी वापरा. जंतूंचा संसर्ग कॉमन टॉयलेट म्हणूनच होतो असतो. त्याच्यानंतर वेस्ट फूड आणि वॉटर एरिया, हात धुतात, कपडे धुतात, आंघोळ करतात, लघविल्या जातात, हे सगळ्या पाण्याचं मॅनेजमेंट किंवा ह्या सांडपाण्याचं नियोजन असतं. तर ते कसं केलं पाहिजे यासाठी सोच तयार केले जातात. कॅम्प म्हणजे कॅम्प लागण्याच्या अगोदर आपल्याला बघतात PI स्टाफ नेहमी ते 4 दिवस अगोदर जातात. गाड्यांमध्ये तुम्हाला सामान भरायलाही जावं लागतो. मोस्टली MD कॉलेजचेच विद्यार्थी असतात आणि सगळ्यात जास्त तेच अशा बेसिक स्किल पण शिकतात. मी पण अशा कोर्समधून याच युनिटमधून असताना शिकलोय. तर आम्ही तो एरिया करायचो, तसा बनवायचो. आता तसे काही टॉयलेट बनत नाहीत, पण सोच खड्डे मात्र बनतात. कॅडेट्स लिव्हिंग एरिया, जिथे तुम्ही झोपतात ते एरियामध्ये पण ह्या गोष्टी असल्या पाहिजे. कपडे धुण्याचं, बाथरूमचं पाणी किंवा त्या एरियामधल्या सगळ्या गोष्टी आपण क्लीन केल्या पाहिजे. हा प्रश्न 100% येईल. NCC कॅडेटने
हायजीन कसं मेंटेन केलं पाहिजे, तर त्याने प्रॉपर शेव केलं पाहिजे, हेअर कटिंग केलं पाहिजे. ते त्याच्यामुळे काय होतं, जीवाणू अडकत नाहीत. तर बघा तुम्ही जर बारीक कटिंग केली तर तुम्हाला हलकं वाटेल आणि खूप छान वाटतं. कोणाच्या ताटात केस गळून पडत नाही, कोणाच्या भातामध्ये काही केस सापडत नाही. सापडल्या का आतापर्यंत? नाही सापडलं. कारण की केसच बारीक असतात, हातात येत नाही तर ते ताटात कुठून येणार. शेव जर क्लीन असेल तर अडचण नाही. व्यवस्थित तुमच्या पर्सनॅलिटी शेप हे असेल तर ती कटिंग जर व्यवस्थित असेल तर काही चुकीचं होत नाही. नख नेहमी स्वच्छ असावीत, पूर्णपणे अशा पद्धतीने क्लीन असावे. पूर्णपणे आपण त्याचं ती घाण अडकणार नाही, तर त्याची काळजी घ्यायची. नंतर जे कपडे घालतात ते रोज स्वच्छ घालावेत. घाम आलाय तर आरडीसीच्या पोरांची सवय असते, आरडीसीची. जर त्यांना संध्याकाळचं खूप रनिंग करायला लावली तर ते रात्री झोपण्याअगोदर बादली घेतात, बादलीमध्ये कपडे घुचकवतात आणि तो घाम बाहेर निघेल एवढं ऍटलिस्ट ते त्या पाण्यामधून त्याला स्वच्छ करतात आणि हँगरला लावून देतात. तो सगळ्यापर्यंत वाळेल दुसऱ्या टर्निंग पर्यंत. दुसरा युनिफॉर्म त्यांना तयार पडत अशा वेळी. कारण की तशी कपडे जर घातली तर ती उलट स्वच्छ पण राहतात, चांगली राहतात. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, मिठाच्या पाण्यामध्ये असे कपडे धुतले तर उलट बेस्ट. म्हणजे घामाचे कपडे असतील, तुम्हाला वाटतं आता वेळ नाहीये, साबण नाही लावू शकत, तर साधारणतः एक थोडंसं किंचित मीठ तुमच्याकडे काय नसलं पाहिजे. मीठमध्ये सोडियम असतं, जंतुनाशक असतं की अँटीबायोटिक असतं, तर अशामध्ये ते घामाचे जंतू मरून जातात. तर असं काय हरकत. नंतर तुमचं पर्सनल हायजीन इक्विपमेंट असले पाहिजे, स्वतःची प्लेट असली पाहिजे, चहाचा कप असला पाहिजे, साबण असला पाहिजे, वापरू नये दुसऱ्याचा. आपण एकाच प्लेटमध्ये 4 लोक जेवायला बसतो, तसं काही करू नका. सध्या तरी पॅन्डेमिक नंतर तरी हा ग्रेट लेसन असणारे पुढच्या 20 वर्षासाठी एक सबक असणारे भारतीयांना. तर आपल्याला युरोपियनच्या धर्तीवरती बऱ्याच गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतील, पण यूज अँड थ्रोच्या गोष्टी कमी वापरा. प्रॉपर हँड वॉशिंग रेग्युलरली, विशेष करून टॉयलेटवरून आल्यानंतरचा, जेवण झाल्यानंतर म्हणा, किंवा कोणत्या तरी मातीमधलं काम असू द्या, क्लीननेस म्हणा, तर त्यावेळी आपण प्रॉपर हँडवॉश केला पाहिजे. ते जंतू आपण नखांमध्ये असतात. तुमचे शूज आणि सॉक्स व्यवस्थित ठेवा. फास्ट फूड खाणं कमी करा. प्लास्टिक बॅग्स पसरवू नका कॅम्प एरियामध्ये. नेहमी पर्यावरणवादी राहा. सोशल डिस्टन्स नेहमी कायम ठेवा. विशेष करून अधिकाऱ्यांशी बोलताना खूप त्याच्या तोंडाशी जाऊ नका. तो एक मॅनर्स असतो, हा मॅनर्स आपल्याला पाळायचा आहे. तुमच्या डाव्या खिशामध्ये नेहमी एक छोटासा हँडकी असला पाहिजे, रुमाल असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जर चुकून खोकला आला, शिंक आली तर रुमाल काढताना पटकन ते तोंडासमोर लावायचं, जेणेकरून ते जंतू स्प्रेड नाही होणार. हा हायजीनचा विषय आणि कॅम्प एरियाने सगळं ट्रेनिंग दिलं जातं. डेली तुम्ही जेव्हा टॉयलेट ते क्लीन करायचं तुम्हाला सांगितलंच आहे. ह्या सगळ्यांमधून आजच्या ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगतो की ह्या गुड हॅबिट्स आहेत ज्या एका सोल्जरच्या लाईफमध्ये त्याने मेंटेन केलं पाहिजे. तुम्ही मीरबाज सरांना पाहिलं असेल किंवा आपले सीओ सर असतील, त्यांचं लाईफस्टाईल तुम्ही बघा. कोणत्याही सीओचे तुम्ही हाताची नखं बघा, ते कधीच वाढलेली नसतात, त्यांचे केस कधी वाढलेले नसतात. त्यांनी जर इन केली तर ते इन देखील निघत नाहीत. त्याचा शूची लेस सुद्धा प्रॉपर बांधलेली असते. ह्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला या सगळ्या एरियामधून काही प्रकार शिकवणार आहे. या प्रकारांमधून मी तुम्हाला सांगेल साधारणतः इमर्जन्सीज कशा असतात, मेडिकल इमर्जन्सी म्हणजे काय, ते बी आणि सीच्या परीक्षेसाठी कसं लिहायचं, किंवा तू आयडेंटिफाय कसं करायचं, तुमच्या घरासमोर ऍक्सिडेंट झाला तर काय त्याला मेडिकल इमर्जन्सीची काय ट्रीटमेंट द्यावी, कोणत्या कट्सला कसं हँडल करावं, त्याच्याविषयी पुढचं प्रेझेंटेशन माझं असणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या त्याच्यानंतर आपलं योगाचं एक लेक्चर असणार आहे. पण आताच्या ह्या महिन्याच्या सगळ्या सिरीजमध्ये गौरव रिपोर्ट जेव्हा तयार करशील तेव्हा हे चारीच्या लिंक टाकायचे आणि ज्या विद्यार्थ्यांना काही समस्या असेल तरी पर्सनली मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. आय थिंक आज आपण इथे थांबलं पाहिजे. पुढच्या शुक्रवारी मॅक्झिमम संख्येने या, याविषयी संख्या खूपच कमी होती. एनिथिंग गौरव, तेजस? हॅलो.
सबको कंसेप्ट समझ में आया बेटा? यस सर, यस सर. सर. Yes, sir. ओके. तुम्हाला Yes, sir. आय होप की तुम्ही हे सगळं Yes, sir. लगेच वेळच्या वेळी वह्यांमध्ये लिहून टाका. हे पीपीटी मी गुगल क्लासरूम मध्ये शेअर करतोय. तिथून त्या जे असेल त्यांनी डाउनलोड करून शेअर करायच्यात. ओके. यस सर. Yes, sir. गुड लक. Yes, sir. झालं पाहिजे. Yes. चलो.